देव तरी त्याला कोण मारी, त्याला काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती. तर नक्की ब्लॉग पहा पूर्ण काय झालेलं आहे नेमकं आमच्यासोबत. पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका, तर नक्की समजेल की आमच्यासोबत काय झालेलं आहे नेमकं. पहा इथं आम्ही निघालेलो आहोत रेल्वे स्टेशनला जायला. तर पाहायचं आम्ही सर्वजण इथं गाडीत बसलेलो आहोत आणि आता रेल्वे स्टेशनवर आमच्या मामाचं आहे स्वागत. तर पाहायचं सर्व जमलेले होते आम्हाला पण जायचं होतं रेल्वे स्टेशनला. त्यांचं स्वागत करण्यासाठी आहे. आर्मीमध्ये आम्ही पाहायचं पुलावर भरपूर अशी गर्दी आहे, बघू शकता पाणी पाहण्यासाठी. चला मग इथं फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत स्टेशनवर. तर चला आम्ही वेट करत आहोत मामाचं. इथे सर्वजण थांबलेले आहेत स्वागतासाठी. डोळे बंद कर म्हणला, वर लागते सांगितले होते ना. कॅमेरा नवशीकडे आहेत. आज आपल्या नांदेडमध्ये परत आलेले आहेत. तर आम्ही भारतीय माजी सैनिक संघटना नांदेड आणि आमचे सर्व सदस्य आणि सर्व उपस्थित आजी माजी सैनिक आणि इतर जे त्यांचे नातेवाईक वगैरे आहे त्या सर्वांच्यातर्फे आपण त्यांचं जे स्वागत करत आहोत. तर हे एक आनंदाची बाब आहे, कारण सैनिक पूर्ण सेवा करून आपल्या मायभूमीमध्ये परत आहे. तर याचं स्वागत आपण सर्वांनी करत आहोत. तर सचिन भोरे साहेब यांनी स्वागत आणि त्यामध्ये आता त्यांचं नागरी जीवन सुरुवात होत आहे याच्यासाठी संघटनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या संघटनेतर्फे जे काही मदत पाहिजे ते देण्यासाठी आम्ही पूर्ण तयार असतो. परत एकदा भारत माता की जय, भारत माता की जय. आले आता राणीताई साईड लावा. जात आहे तुम्ही इकडून कोण बोलले? मी नांदेड इथे सुद्धा का? मामा किधर है मामा? मग आता स्वागत झालेलं आहे मामाचं स्टेशनवर. तर इथं आईची इच्छा होती की माझ्या भावाचं स्वागत मी पण करायला यावं, पण तिला काही जमलेलं नाही. तिला चावला होता तर डॉक्टरने तिला केलेलं होतं ॲडमिट, त्यामुळे तिला काही यायला जमले नाही स्टेशनवर. आणि आता कार्यक्रमात पण काय माहीत उद्या यायला जमेल किंवा नाही, सांगता येत नाही, सुट्टी देण्यावर आहे. तर इथं पहा मामा मामी आलेले आहेत भेटण्यासाठी. छान असं तिनं पण इथं स्वागत केलेलं आहे. तिची इच्छा पण इथं पूर्ण केलेली आहे, बघू शकता. आता आहे दुसऱ्या दिवशी रिटायरमेंट कार्यक्रम हॉलमध्ये ठेवलेला आहे. तर मावशीचा होता बड्डे त्याच दिवशी आणि मावशीचा बड्डे इथं आम्ही साजरा करून घेतलेला आहे. मस्त असा जोरदार बड्डे पण साजरा झालेला आहे. आणि आता मामाचा पण इथं रिटायरमेंटचा कार्यक्रम होणार आहे. चला मग बघूया. याते की नाही? संतोष भैयाला फोन कर. खाऊ घालावा आता. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं. My two word with you. Thank you all for coming to my father.
आमचे पाहुणे मित्रमंडळी, आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन शोभा वाढवली त्याबद्दल मी माझ्या परिवाराकडून सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी सन 2002 मध्ये आर्मीमध्ये भरती झालो. सर्वप्रथम झाली. तिथून पुढे मी नौसेना सेक्टरमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपला पाहायचा आमचे आजी आजोबा नावाची नवशा मामा सर्वजण जमले होते. भरपूर अशी चला मग इथं आहे आमचं फोटोशूट करणे चालू आहे. तर बघू शकता आम्ही छान असं फोटोशूट केलेलं आहे. इथं भरपूर असे पाहुणे मंडळी आलेले होते. मामाने खूप छान असा कार्यक्रम ठेवलेला होता रिटायरमेंटचा. तर बघू शकता. तुम्हाला कसा काय वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.